नमस्कार. पीएम कुसुम सोलर योजनेअंतर्गत किंवा मागील त्याला सोलर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्ही देखील अर्ज भरलेला असेल आणि आता तुम्हाला पेमेंटचा मेसेज देखील आलेला असेल तर तुम्ही पेमेंट केलेला असेल किंवा तुम्ही जर पेमेंट केलं नसेल तर तुम्ही पेमेंट करून घ्या आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शनसाठी जे काही तुमचा अर्ज हा तिकडे वळवण्यात येतो. म्हणजे तुम्हाला आता वेंडर सिलेक्शन करावे लागते. तर वेंडर सिलेक्शनसाठी जवळपास 14 कंपन्या आलेल्या आहेत आणि आता त्यातील कोणती कंपनी योग्य राहील किंवा कंपन्यांची लिस्ट काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि तुम्हाला कोणती कंपनी निवडायची किंवा कोणती कंपनी बेस्ट राहील तुमच्यासाठी हे देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगणार. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला पूर्णपणे बघा. 14 कंपन्यांची जी लिस्ट आहे ती संपूर्ण लिस्ट तुमच्यासमोर दाखवली जाईल किंवा तुम्हाला ती कंपन्याची लिस्टही सांगितली जाईल. त्यामुळे तुम्ही योग्य ती कंपनी निवडा आणि जर तुम्ही पेमेंट केलेलं नसेल, तुम्हाला जर मेसेज आलेला असेल सोलर कृषी पंप योजनेकडून किंवा महावितरणकडून एक मेसेज येतो, त्या अंतर्गत तुम्हाला पेमेंट देखील करावं लागतं. तुम्हाला किती HP सोलर पंप मंजूर झाला आहे हे देखील तिथे येईल. त्या अंतर्गत तुम्ही 22,000 किंवा तुमचं 32 किंवा 44,000 हे पेमेंट तुम्हाला 3 HP, 5 HP, 7.5 HP नुसार करायचं आहे आणि त्या अंतर्गत पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्वे करावा लागतो आणि वेंडर सिलेक्शनची लिस्ट ही तुमच्या समोर येते. तर तत्पूर्वी आपण बघूयात की ही वेंडर सिलेक्शनची जी लिस्ट आहे ती कोणती आहे, नेमकं त्या 14 कंपन्या कोणत्या आहेत. चला आपण स्क्रीनकडे वळूयात आणि बघूयात ती लिस्ट नेमकं कोणती आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता 1 नंबरची कंपनी आहे ती म्हणजे अल्पेक्स सोलर लिमिटेड. तर 2 नंबरला कंपनी येते ती म्हणजे ड्यूक पंपिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. त्यानंतर 3 नंबरला येते गणेश ग्रीन भारत लिमिटेड. त्यानंतर येते गॅलो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड. त्यानंतर आहे हिमालयन सोलर प्रायव्हेट लिमिटेड. त्यानंतर आहे आयकॉन सोलर पॉवर टेक्नॉलॉजीज आणि त्यानंतर आहे जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड. त्यानंतर आहे KPC प्रोजेक्ट्स लिमिटेड. त्यानंतर येते सद्भाव फ्युचर टेक प्रायव्हेट लिमिटेड. त्यानंतर आहे पेस डिजिटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि नंतर येते ती म्हणजे प्रोग्रेसिव्ह ॲग्रोटेक आणि त्यानंतर आहे SG एंटरप्राइजेस. त्यानंतर येते सनरायझर्स सोलर प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यानंतर येते सात्विक ग्रीन लिमिटेड प्रायव्हेट. तर अशा प्रकारच्या 14 कंपन्या हे या लिस्टमध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही यातील तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये जी काही कंपनी जास्त चालत आहे किंवा ज्या कंपनीची सर्व्हिस सेंटर ही चांगली असणार आहे ती कंपनी तुम्ही या लिस्टमधील निवडू शकता, जेणेकरून तुम्हाला नंतर सर्व्हिस सेंटरला देखील काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि ह्या अशा 14 कंपन्यांची लिस्ट आहे. यातील तुम्ही एक कंपनी ही तुमच्या वेंडर सिलेक्शनच्या टायमिंगला तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुम्ही आधी बघा शेजारी शेतकऱ्याकडे किंवा आसपासला किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यात कोणती कंपनी जास्त चालत आहे किंवा कोणत्या कंपनीचे पंप हे जास्त इन्स्टॉल केले गेलेत, जेणेकरून नंतर इथून पुढे देखील तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तरी सर्व्हिस सेंटरलाही लवकरात लवकर तिथे ते सर्व्हिस करून देतील किंवा लवकरात लवकर नीट करून देतील. कारण ही इलेक्ट्रिक वस्तू आहे, खराब होणारी असते. कारण खराब नंतर झाली तरी देखील तुम्हाला सर्व्हिस सेंटर ही योग्य वेळेत किंवा लवकरात लवकर मिळावी ही देखील तुम्ही काळजी घ्यायची आहे. आणि तुम्ही पुन्हा एकदा लिस्ट बघू शकता. या 14 कंपन्यांची लिस्ट आहे. यातील तुम्ही कोणतीही एक सिलेक्ट करू शकता. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जर काही असेल तुम्हाला प्रॉब्लेम तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, त्यावर आपण व्हिडिओ बनवू. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचत राहील. धन्यवाद.